गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटही ऑलमोस्ट 2.5 ते 3% आसपास त्यांचे सगळे इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. आता काल रात्री हा सगळा पूर्ण सिनॅरिओ पॉझिटिव्ह असतानाच इस्रायलनं काय केलं की लेबनॉनवरती एक मोठा हल्ला केला आणि त्यामुळे इराण पुन्हा चिडलेला आहे आणि इराणनं काय केलं आहे, सकाळ सकाळ पुन्हा जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आहे ते पुन्हा क्लोज करून टाकलं आहे. कारण इस्रायलनं लेबनॉन म्हणजे जे इराणचा प्रॉक्सी आहे तर त्याच्यावरती हल्ला केलेला आहे, कारण तिथे लेबनॉनमध्ये हिजबुल्ला असतो आणि त्यांच्यावरती हा अटॅक झालेला आहे. आता याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं काय आहे ते पहा. इराणचं असं म्हणणं आहे की आमचे जे प्रॉक्सीज आहेत तर त्यांच्यावरती बिलकुल हल्ला करायचा नाही. त्यानंतर जे US आहे तर USनं ह्याच्यातनं काढता पाय घेतलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु इस्रायलचं असं म्हणणं आहे की जे सीज फायर झालेलं आहे तर ते इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये हिजबुल्ला किंवा मग लेबनॉन येतच नाही. ओके, तर मग आता यावरती आता दिवसभरामध्ये काय तोडगा निघतो ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या सिच्युएशनमुळे काय झालं आहे की इराणनं असा स्टॅन्स घेतल्यामुळे ऑइल प्राईस पुन्हा थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे. हा फार नाही आहे, परंतु ऑलमोस्ट साधारण $97-98 आसपास गेलेला आहे. $100पेक्षा कमीच आहे, म्हणजे पॅनिक सिच्युएशन नाही आहे. आपण काय म्हणू शकतो की आता बोलणं चालणं होईल एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर USकडनंही एक स्टेटमेंट आलं की जे JD व्हान्स आहेत आणि ट्रम्पचे जे सन इन लॉ आहेत तर ते शनिवारी पाकिस्तानला येणार आहेत आणि इराणचे देखील काही मंत्री किंवा काही जे काही हायर ऑथॉरिटीज असतील तर तेही पाकिस्तानला येणार आहेत आणि ते तिथे चर्चा करणार आहेत की हे सीज फायर पुढे कसं कंटिन्यू करायचं आणि कोणाला काय मिळणार. या सगळ्या गोष्टींवरती काही ना काहीतरी चर्चा होईल आणि त्यानंतर काहीतरी स्टेटमेंट बाहेर येईल. ओके, म्हणजेच काय की शनिवार रविवारमध्ये ही चर्चा होऊन सोमवारी त्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर ही अगेन निगोसिएशन्ससाठी चर्चा सुरू झाल्यामुळे पॉझिटिव्ह गोष्ट राहिलेली आहे. आता ऑइल प्राईस फर्दर इन्क्रीज झाल्यामुळे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पुन्हा रिमेन क्लोज केल्यामुळे गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. फार जास्त नाही आहे, परंतु मार्केटला सपोर्ट मात्र राहणार आहे हे लक्षात ठेवा, कारण मेजरली युद्ध जे आहे तर ते थांबलेलं आहे आणि इस्रायल आणि ते लेबनॉन वगैरे जे आहे तर ते आपण काय म्हणू शकतो की ते कित्येक वर्षापासून युद्ध चालू आहे, त्यामुळे ते थांबणार नाही आहे हेही लक्षात असू द्या. त्यामुळे त्याचा फार काही इम्पॅक्ट होणार नाही आहे. आता याच्यामध्ये इराणची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे कशा पद्धतीने इराण पुढे जातो हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण कालचा FISDAचा डेटा पाहिला तर मार्केट एवढं पॉझिटिव्ह असूनही FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे. सेलिंगची त्यांनी स्ट्रेंथ कमी केलेली आहे. साधारण 2,800 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,000 कोटींच्या आसपास नेट बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ग्लोबली मार्केट्स जे आहेत सध्या एशियन आणि युरोपियन मार्केट्स तर ते मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असेच आहेत. आणि जर आपण कालची RBIची मीटिंग पाहिली तर RBIची MPC मीटिंगमध्ये जरी RBIनं रेट कट केलेले नसले तरी वाढवलेली नाही आहेत आणि रेट जे आहेत ते अनचेंज ठेवलेले आहेत. सोबतच जे काही त्यांनी प्रोजेक्शन आहे GDPचं तर ते थोडंसं इन्क्रीज केलेलं आहे. वर्ल्ड बँकपेक्षाही 0.3% RBIनं जास्त टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजेच काय की जरी एवढा केऑस पूर्ण माजलेला असला तरीसुद्धा याच्यामध्ये सुद्धा आपली इंडियन इकॉनॉमी फार चांगलं करेल अशी एकंदर शक्यता RBIनं व्यक्त केली, की जी अगेन आपल्या मार्केटसाठी इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता आपण जर पाहिलं तर रिझल्ट सीझन सुरू झाला आहे आणि आज TCSचा रिझल्ट येणार आहे. त्यामुळे आज आपल्याला IT स्टॉक्स हे फोकसमध्ये राहिलेले पाहायला मिळतील. त्यामुळे आता पाहावं लागेल की रिझल्ट कसा TCS रिझल्ट प्रोड्यूस करणार, कारण साहजिकच एक सगळ्यात मोठी भारतातली कंपनी आहे आणि शिवाय त्याच्या जे काही रिझल्ट असतील तर त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. तर मग आता ते उद्या सकाळीच आपल्याला समजेल की काय होतं ते. परंतु आपण जर बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार जास्त काही पॅनिक होण्यासारखं नाही आहे आणि जर आपण इंडिया विक्स पाहिला तर काल ऑलमोस्ट
10% डाऊन जाईल असं माझं प्रेडिक्शन होतं, परंतु तो ऑलमोस्ट 20% आसपास डाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळाला, की जेणेकरून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते आहे, ती म्हणजे अशी की मार्केटमध्ये फार जास्त पॅनिक सिच्युएशन, मुळात पॅनिक सिच्युएशन आता राहिलेलीच नाही आहे, असं एकंदर आपल्याला इंडिया विक्स दाखवतो आहे. त्यामुळे जरी समजा हे छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या, आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोज क्लोज झालं, पुन्हा ओपन झालं, चर्चा झाल्या, नाही झाल्या, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, तर आता पुन्हा जरी युद्ध चालू झालं तरी मार्केट पडणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके, कारण कसं असतं की आता सगळ्या देशांना माहीत झालं की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आता काही सेफ पॅसेज राहिलेलं नाही आहे, कधी तिथे काहीही होऊ शकतं. मग साहजिकच आहे, लोक काय करणार की आता नवीन मार्ग शोधून काढणार. ओके, की जिथनं ऑइल आणि बाकीचे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आपण बाहेर काढू शकतो आणि आपला बिझनेस करू शकतो. कारण जग काय कोणासाठी वाट पाहत राहत नाही आणि कोणासाठी कोणी थांबतही नाही. त्यामुळे आता नवीन नवीन मार्ग शोधायचं काम चालू असेल, वेगवेगळ्या देशांकडनं आयात करण्याचं काम चालू असेल, अजूनही खूप साऱ्या गोष्टी चालू असतील ज्या अंडर कव्हर असतील, आपल्याला आत्ता त्या माहीत नाही आहेत, लक्षात घ्या. तर मग आता मार्केटमध्ये जर आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या हिशोबाने जर पाहिलं, ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं, तर 23,800च्या आसपास आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं आणि कॉल रायटिंग जर पाहिलं तर 24,000 आणि 24,200 या लेवलला पाहायला मिळतं. म्हणजे आपण जर एक बॉक्स पाहिला तर डाऊन साईडला 23,800 ते अप साईडला 24,200 ते 24,500 या लेवलपर्यंत मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आजच्या दिवशी नाही, येणाऱ्या काही दिवसांमध्ये. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा 23,800च्या आसपास एक सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती येण्याचा प्रयत्न करेल. बाय ऑन डिपचा सिनेरिओ मार्केटमध्ये कंटिन्यू राहील, जोपर्यंत एखादी मेजर लेवल मार्केटमध्ये वरती येत नाही तोपर्यंत. तर आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे आणि रिझल्टवरती खूप जास्त बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येतील अपेक्षेपेक्षा, तर त्या कंपन्यांना साहजिकच आहे की एक चांगला बूस्ट मिळेल आणि ज्या कंपन्यांचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा खराब येतील तर त्यांना मात्र आपण एक डाऊन साईड पाहू शकतो. त्यामुळे आता जे ब्रोकरेजेस आहेत तर ते आता त्यांचे रिपोर्ट्स रिलीज करायला सुरुवात करतील. ते सगळं पाहावं लागेल की काय घडतं ते. तर होप सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.